तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण सगळे गाढ झोपेत होतो तेव्हा पहाटे 4:05 एक ऐतिहासिक घटना घडली. 50 वर्षानंतर पुन्हा एकदा मानवाने चंद्रावर जाण्यासाठी अवकाशात झेप घेतली. नासाच्या या अंतराळ मोहिमेचं नाव काय माहितीये? सांगतो, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा, कल्लाकार पेजला फॉलो करा. तर नासाच्या या अंतराळ मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस 2. आता तुम्ही म्हणाल, काय आहे नासाचं करंट मिशन? जाणून घेऊया कल्लाकार चॅनलच्या नव्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कल्लाकार करंट. नासाच्या 1969 मधील ऐतिहासिक अपोलो 11 मोहिमेतून मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. पण आत्ताच्या आर्टेमिस 2 या मोहिमेचा उद्देश अधिक व्यापक आणि दीर्घकालीन आहे. ही मोहीम भविष्यातील चंद्रावरील मानवी वास्तव्यासाठी एक महत्त्वाची पायरी मानली जाते. सुमारे 10 दिवसांच्या या आर्टेमिस 2 मोहिमेत 4 अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून सुरक्षितपणे पृथ्वीवर परततील. या मोहिमेचे उद्दिष्ट थेट चंद्रावर उतरणे नसले तरी भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान, यंत्रणा आणि मानवी क्षमतेची चाचणी घेणे हे आहे. या मोहिमेत वापरण्यात येणारे अत्याधुनिक रॉकेट, अंतराळयान आणि सुरक्षा यंत्रणा या सर्व गोष्टी अत्यंत प्रगत आहेत. स्पेस लॉन्च सिस्टम SLS हे नासाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट या मोहिमेसाठी वापरण्यात आले आहे. आणि ओरायन स्पेसक्राफ्ट या स्पेस कॅप्सूलमध्ये बसून 4 अंतराळवीर पृथ्वीपासून चंद्राकडे प्रवास करत आहेत. या मोहिमेमध्ये 3 अमेरिकेचे आणि 1 कॅनडाचे अंतराळवीर सहभागी आहेत. मोहिमेचे कमांडर म्हणून रीड वाइसमॅन, पायलट म्हणून व्हिक्टर ग्लोवर, मिशन स्पेशालिस्ट म्हणून क्रिस्टिना कुक आणि जेरेमी हॅन्सेन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे क्रिस्टिना कुक या चंद्राच्या प्रवासाला जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत आणि व्हिक्टर ग्लोवर हे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी आहेत. हे सर्व अंतराळवीर आपल्यासाठी आदर्श आहे. यांच्यासारखं आपणही अंतराळवीर व्हावं आणि चंद्रावर जावं असं तुम्हालाही वाटतंय का? मग कमेंटमध्ये लिहा, मी अंतराळवीर होणार. अंतराळातील रेडिएशन, तापमानातील तीव्र बदल आणि झिरो ग्रॅव्हिटी यांसारख्या कठीण परिस्थितीत अंतराळवीरांना तग धरावा लागतो. असं म्हटलं जातंय की या मोहिमेत जेव्हा ओरायन यान चंद्राच्या पलीकडच्या बाजूला जाईल तेव्हा त्याचा 41 मिनिटासाठी कम्युनिकेशन्स ब्लॅकआउट म्हणजेच पृथ्वीशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोहिमेत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन आणि तंत्रज्ञानाची कसोटी लागणार आहे. सुरुवातीला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ओरायन यान चंद्राकडे जाण्यासाठी आपल्या इस्रोच्या चंद्रयान मोहिमेमध्ये वापरलेल्या ट्रान्सलुनार ऑर्बिट इंजेक्शन या तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर सेट केला जाईल. चंद्राकडे जाण्याचा हा प्रवास आणि चंद्राजवळून जाण्याची ही फेरी पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 दिवस लागतील, ज्या दरम्यान अंतराळवीर ओरायनच्या सिस्टीमचं निरीक्षण करतील, खोल अंतराळ प्रवासाच्या परिणामांबद्दल माहिती गोळा करतील आणि आवश्यकतेनुसार मार्गातील सुधारणा करण्यासाठी इंधन वापरतील. अपोलो 13 या मोहिमेचा विक्रम मोडून तब्बल 2,50,000 मैल म्हणजेच 4,02,336 किलोमीटरचा हा आर्टेमिस 2 मोहिमेचा प्रवास माणसाने पृथ्वीपासून केलेला आतापर्यंतचा सर्वात लांबचा प्रवास असण्याची शक्यता आहे. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर ओरायन यान चंद्राची प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल, तेही चंद्राच्या दूरच्या बाजूच्या पृष्ठभागापासून अंदाजे 4,047 मैल म्हणजेच 6,513 किलोमीटर इतक्या जवळून. ही फेरी पूर्ण झाल्यानंतर ओरायन चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी ह्या मार्गावरून पृथ्वीवर परत येईल. ओरायन पृथ्वीच्या वातावरणात अंदाजे 40,000 किलोमीटर पर आवर वेगाने पुन्हा प्रवेश करेल, जो आतापर्यंतचा सर्वात फास्ट रिटर्नचा प्रयत्न असणार आहे. ही मोहीम प्रक्षेपणापासून ते स्प्लॅश डाऊन पर्यंत सुमारे 10 दिवस चालेल अशी अपेक्षा आहे. पण हा इतका व्याप कशासाठी? चंद्राजवळ जाऊन नासा नक्की काय करणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या मिशनमध्ये नासा ॲव्हेटार अ व्हर्च्युअल ॲस्ट्रॉनॉट टिश्यू ॲनालॉग रिस्पॉन्स नावाचा एक पेलोड देखील प्रक्षेपित करणार आहे, जो प्रत्येक अंतराळवीराच्या अवयवाची प्रतिकृती तयार करू शकतो. आर्टेमिस 2 मिशनद्वारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि व्हॅन आयलंड बेल्टच्या बाहेर ॲव्हेटारची चाचणी पहिल्यांदा घेतली जात आहे. त्याचबरोबर नासा आर्चर आर्टेमिस रिसर्च फॉर क्रू हेल्थ अँड रेडिनेस ह्या नावाचं एक नवीन पेलोड देखील प्रक्षेपित करणार आहे. आर्चर हे एक आरोग्यावर लक्ष ठेवणारे घड्याळ संपूर्ण मोहिमेत अंतराळवीरांच्या मनगटावर असेल. ह्यातून अंतराळवीरांच्या हेल्थ आणि बिहेवियरची माहिती रिअल टाइम मध्ये मिळवली जाईल, जेणेकरून शास्त्रज्ञांना त्यांच्या झोपेच्या पद्धती आणि एकूण आरोग्य कामगिरीचा अभ्यास करता येईल आणि खोल अंतराळ प्रवासादरम्यान रेडिएशन, एकांतवास आणि पृथ्वीपासूनच्या अंतराचा त्यांच्यावर कसा परिणाम होतोय हे तपासता येईल. या मोहिमेमुळे अंतराळवीर आणि शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांमध्ये
कोणत्या प्रकारच्या अंतराळ हवामानाचा सामना करावा लागेल, तसेच मानव अंतराळात कसा टिकून राहू शकतो आणि स्वतःला कसा सांभाळू शकतो हे समजून घेण्यास मदत होईल. याच नोंदीच्या आधारे मंगळ व त्याहून लांब पल्ल्यांच्या मोहिमांसाठी नियमावली व मानके ठरवले जातील. आकाशातील वायुविरहित वातावरण काही प्रखर किरणांनी बनलेले आहे. त्यात सूर्याकडून येणारी अतितीव्र किरणे सुद्धा असतात. समजा कोणी अंतराळ पोशाख परिधान न करता अवकाशात गेलं तर शरीर लवकरच निकामी होऊन मृत्यू ओढावे. अशाच हानिकारक किरणांचा अभ्यास करण्यासाठी ओरायनमध्ये तब्बल 5600हून अधिक रेडिएशन सेन्सर बसवले आहेत. या सेन्सर मार्फत अवकाशातील किरणांचा अभ्यासही होईल. ह्या मिशनमुळे भविष्यात चंद्रावर बेस उभारण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. चंद्रावरील संसाधनांचा अभ्यास, पाणी आणि इतर घटकांचा शोध, तसेच मंगळ मोहिमेसाठी तयारी, या सर्व गोष्टींसाठी आर्टेमिस मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. 2022 मध्ये झालेली आर्टेमिस 1 ही चंद्राभोवती 26 दिवसांची मानवरहित मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आणि आज प्रक्षेपित झालेल्या आर्टेमिस 2 ही 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेली 10 दिवसांची मानवी मोहीम यशस्वी झाल्यानंतर आर्टेमिस 3, 4 आणि 5 ह्या मोहिमेअंतर्गत अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. 2028 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. 1969 ते 1972 ह्या दरम्यान अपोलो मिशनद्वारे 12 अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. मात्र त्यांनी केवळ चंद्राच्या विषुववृत्तीय भागाचा शोध घेतला होता. आर्टेमिस मोहिमेद्वारे चंद्रपृष्ठाच्या अधिक दुर्गम आणि नवीन भागांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे विश्वाबद्दलचे आपले ज्ञान अधिक सखोल होईल. यामुळे केवळ वैज्ञानिक प्रगतीच नाही तर मानवाच्या जीवनशैलीतही मोठे बदल घडू शकतात. एकूणच आर्टेमिस मोहीम ही केवळ एक अंतराळ प्रवास नाही तर मानवाच्या जिद्दीची, विज्ञानाच्या प्रगतीची आणि भविष्यातील चंद्र व मंगळ मोहिमांची नांदी आहे. काय मग, आवडली का ही कलाकार करंट न्यूज? मग लाईक करा आणि हे अंतराळवीर चंद्रावर पोहोचण्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. तुम्हाला अशा भन्नाट स्टोरीज आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स आवडत असतील तर आमच्या कलाकार चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मिस्ट्री उलगडणार आहोत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग विथ कलाकार.